थाने क्राइम ब्रांच के डिप्टी कमिश्नर अमर सिंह जाधव ने कल्याण प्रताड़ना और हत्या मामले में प्रेस कॉन्फ्रेंस की। उन्होंने बताया कि आरोपी विशाल गवली और उसकी पत्नी साक्षी गवली को गिरफ्तार कर 2 जनवरी तक पुलिस हिरासत में भेज दिया गया है। साथ ही कपूर बावड़ी फायरिंग मामले में भी 5 आरोपियों की गिरफ्तारी हुई है। 23 डिसेंबरला पोलीस स्टेशन कोळसेवाडी कल्याण येथे 12 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून हत्या बलात्काराचा गुन्हा 1190/24 कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल होता। त्या गुन्ह्यामध्ये जो फरार आरोपी आहे विशाल गवळी वय वर्ष 30 राहणार कल्याण हा फरार होता। सदर आरोपीला गुन्हे शाखेचे घटक 3 चे अधिकारी श्री शिंदे PI शिंदे त्यांचे सर्व सहकारी API उगल मोगले आणि त्यांची टीम, त्याचबरोबर गुन्हे शाखेचे घटक 1 चे अधिकारी, घटक 5 चे अधिकारी, मालमत्ता कक्षाचे अधिकारी आणि सेंट्रल युनिटचे अधिकारी आणि त्यांची टीम या सर्वांनी मिळून त्या फरार आरोपीचा शोध घेतला, तपास केला। त्यामध्ये सदरचा आरोपी हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेला असल्याची माहिती, गोपनीय माहिती घटक 3 च्या अधिकाऱ्यांना मिळाली। त्या अनुषंगाने सखोल तपास करून सदर आरोपीला आम्ही शेगाव येथे त्याचं लोकेशन ट्रेस केलं। त्याचं वास्तव्यामध्ये तिथं असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधिकारी, तिथले अंमलदार, स्थानिक पोलीस यांची मदत घेऊन युनिट 3 चे अधिकारी आणि अंमलदारांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आम्ही त्याला कोळसेवाडी पोलीस स्टेशनला हँडओव्हर केलं होतं पुढच्या कारवाईसाठी। त्या अनुषंगानं तपासी अंमलदार यांनी मान्य न्यायालयामध्ये त्याला हजर केलं आणि त्यांना आरोपीला दिनांक 2 जानेवारीपर्यंत 8 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे।